प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना। या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरात, प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर 30% डिस्काउंट, तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज, चप्पल आणि सॅन्डल्सवर 10% सूट। त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128। म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली, निकाल झाला, पण तो आनंद मला घेता आला नाही। परंतु थोरात साहेब त्या आनंदात नव्हते, कारण मी पण ठरवलं होतं की जशी हत्ती त्याच्यापेक्षा मी 10 पट हत्ती त्याचा बांधणार नाही, मी बांधूनच दिला नाही कोणाला। पण आज मला खऱ्या अर्थाने निवडून आल्यासारखं मला आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वतः मीच उमेदवार ही भूमिका पार पाडली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय थोरात साहेब। कांबळे साहेबांनी काहीतरी सुदर्शन चक्र काहीतरी बोलता म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना जिंकून आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्णांनी। आणि ही तरतूद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णांची भूमिका जी पार पडली असेल ती आदरणीय थोरात म्हणजे मला तर काही गोष्टी निवडणुकीनंतर कळल्या साहेबांनी माझ्यासाठी काय काय केलं। मी ज्यावेळेस मध्ये वैष्णोदेवीला गेलो आणि सचिन माझ्याबरोबर होता ना, आमच्या जितेश आमचे काही कार्यकर्ते, त्यावेळेस मला साहेबांनी माझ्या पडद्यावर काय काय केलं मला नंतर कळालं, ते मी आता येताना आमच्या रोखले सरांना सांगितलं। म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही संगमनेरकर नशिबान येता, खरंच नशिबान आहे का तुम्हाला इतका परीस घेतला। आमच्यासारखा माणूस सहवासात आला, अरे 12 आमचं मी खासदार झालं तुम्हाला कळालं नाही। मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस मी बऱ्याच जणांना म्हणाले मी खरंच खासदार झालो काय, झाला ना खासदार मग म्हणलं सर्टिफिकेट म्हणून मिळेल का आपल्याच नावाने, आपल्याच नावाने मिळेल। मी साहेबांना फोन केला, साहेब तुम्ही या म्हणलं, तुम्ही आले नाही तर मी काही गुलाल घेणार नाही म्हणलं, मी जाणार पण नाही तिकडं। साहेब मला म्हणले मी आजारी आहे, मी डॉक्टर संघ बोल म्हणलं नाही तिकडे इंजेक्शन मारा म्हणलं एखादं आणि गाडीत सलाईन घ्या पण तुम्ही येऊ म्हणलं। साहेब म्हणले आहे मला खरंच येता येणार नाही, मी समजून घेतलं, म्हणलं साहेबांची तब्येत नाही म्हणलं ठीक आहे। मी दुसऱ्या दिवशी येणार तर साहेब त्याच दिवशी मुंबईला गेलो, म्हणजे मुंबईला हॉस्पिटलला गेलो पण ते भेटून देत नव्हते। पण काल साहेब आल्यानंतर म्हणलं आज सगळे कामं तिकडं काम आपण नाही का आपल्या भाषेत काठीच्या भाषेत रोजच ते कुठे चालू आहे। ज्या माणसाने आपल्याला फार दिल्ली दाखवली तिच्याकडे गेलं पाहिजे, आशीर्वाद घेतले पाहिजे। म्हणजे खरंच माझ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जी भूमिका पार पडली असेल ना ती थोरात साहेबांनी भूमिका पार पाडली। म्हणजे किंग होणं सोपं आहे पण किंग मेकर होणं अवघड आहे आणि किंग मेकर भूमिका पार पडली असेल ती थोरात साहेबांनी। म्हणजे पवार साहेब असो, उद्धव साहेब असो आणि थोरात साहेबांनी ही निवडणूक आहे ना म्हणजे उमेदवारांच विश्वास नव्हता। म्हणजे आपण नाही का उमेदवारावर विश्वास नाही ठेवली तर परस्पर आपणच यंत्रणा येतो। माझ्यासाठी दिवसभरात 2दा-3दा रिपोर्ट घ्यायचे साहेब, अरे काय चाललंय नेमकं सांगा, कोणत्या गावात काय चाललंय, पुढं काय चाललंय। म्हणलं बरं बघू किती नशिबान आहे, सगळे यंत्रणाच साहेबांनी हायजॅक करून टाकली म्हणून सोडलं साहेब, नाही तर काय सोपं होतं काय, खरंच अवघड। काकीने सांगितलं 50 वर्षाचं स्वप्न पार पाडलं। मी फक्त आहे ना टीव्हीवर चित्र बघतो, आपण पिक्चर बघतो, पण रिमोट पुढे तरी कोपऱ्यातल्या माणसाच्या हातात असतो, त्याच्या डोक्यात कोणचा पिक्चर लावायचा, मय डॉन लावायचा का दुसरा कुठला लावायचा, का मालिका लावायची काय कुठलं बातम्या लावायच्या, तसं हे रिमोट इकडं होता, रिमोट इकडून ऑपरेट करीत होता।
ते चंद्रयान नाही का, चंद्रयान खालून ऑपरेट करीत होते लोक, तसं हे आम्ही फक्त स्क्रीनवरले खेळाडू होतो. पण रिमोट इकडं असा, पण रिमोट धरणारा माणूस पक्का होताना निशाणा लावला ना तर छेदच होतो. एकलव्याने नाही का एक डोळा मारला बरोबर. डोळा पक्षाचा डोळा मारला एवढं सोपं आहे का? त्याच्यापेक्षा अवघड डोळा डायरेक्ट यांनी निशाण फक्त खांद्या ह्या खांद्यावर ठेवला, हे धनुष्य ह्या खांद्यावर ठेवला, पण इकडं निशाणा लावणारा माणूस आणि धरणारा माणूस पक्का होता. फक्त सांगितलं हे तुझ्या खांद्यावर लावले रे, हे सगळं वजन मीच सांभाळणार आहे, हे सगळं मीच करणार आहे, फक्त तुझा खांदा. तर त्याला पण माहिती आहे खांद्यावाला माणूस पक्का आहे. कांदा वाला माणूस ज्याच्यावर आपण विश्वास ठेवणं ते बदलणारा माणूस नाही. म्हणजे खरंच ही निवडणूक एकदम विलक्षण निवडणूक झाली. म्हणजे बघितलं ना ते कसं होणार आहे का नाही. म्हणजे ते बघितलं तर पवार साहेब काय म्हणायचे, मला ही निवडणूक अशी करायची, काय म्हणायचे अशी. म्हणजे एकदम बलाढ्य शक्ती आणि एकदम खालचा माणूस, पण खालचा माणूस होता, पण इकडं बलाढ्य शक्तीच्या महाबलाढ्य शक्ती माझ्याकडे होती. म्हणजे खरं एकदम थोरात साहेब म्हणजे जैन किलर खरे थोरात साहेब आहे. हे मिलं कुठूच नाही, हे मिलं छोटा माणूस आहे. मग अशी कोणीतरी घोषणा दिली, मी काय त्याच्यावर बोलणार नाही, पण हे हो सकता है ना, हे होणेवाला आहे. मला पण भविष्यवाणी कळती, आपल्या पण मुखात सरस्वती आहे. म्हणजे सरस्वती याचा अर्थ करा, जे बोलतं ते होतं, हे का नाही. बरोबर आहे ना साहेब, ते होत असतं. त्या आता विश्वाने सांगायची गरज नाही. हे काळ्या दगडावर पांढरे रेषे, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, ते तर कुणी रोखू शकत नाही. देशातल्या उराला वाळू लावित होते, म्हणजे 400 पार थोड्याहून गेलं ते काहीतरी 70 का काय जागा 1000 मतांनी गेले. आपल्या राज्यात सुद्धा 2 जागा शिंदे साहेबांची जागा काय पडली काय, ते पिपाणी का काय आणली, ते पिपाणी मग सगळे खेळ केले. माझ्याकडे तर पिपाणी आणली, ती दुसऱ्या मशीनवर 2 नंबरला ठेवली, आपलं चिन्ह स्पष्ट केलं, शाईचा प्रकार केला. अजून शाई लावायला तर साहेब इकडले कॉन्ट्रॅक्टर लोक होते आणि ते स्वस्त धान्य दुकानदार होते. शाई लावले 2-3 असे केले व्यवस्थित. याला तर आई बाबाच तुझा आठवला असेल आईचं खरंच. नंतर माझ्या लक्षात आला, कॅमेरे चालू आहे म्हणजे डिलीट मारा म्हणजे काही मी मारलं, पण या काही व्हायरल केलं म्हणून जाऊन आता 10-15 मिनिटं तर राहिलं ऐका नाही. शाही लावचा प्रकार केला. माझ्याकडं काही अधिकाऱ्यांवर तुम्हाला मी नाही त्रास दिला, अधिकाऱ्यांच्या टेबलवर समोरच्या उमेदवाराचे पॉम्पलेट सापडले साहेब. आपले 1200 नोकरदार लोकांचे 1200 मतं पास झाले. ते फक्त रेस इकडे तिकडे सगळं केलं, पण जुळलं खाटका त्यांच्यामुळे. तिकडं CCTV कॅमेरे होते, CCTV, पण इकडं ड्रोन कॅमेरा होता, तो म्हणजे संगमनेरमध्ये बसलेला होता. आणि ड्रोन कॅमेरा चुकावणं सोपं आहे काय. CCTVचा आपण इकडे CCTV लावला ना, इकडली बाजू दिसत नाही, पण ड्रोन कॅमेरा असा आहे ना, तिकडे पुढं आतून ठेवा तरी दिसत असते. म्हणजे थोरात साहेब ड्रोन कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे किती मिनिटं किती बोललो तरी ते कमी पडणारे शब्द. म्हणजे सगळी यंत्रणा साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आहे. आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ना, ते साहेब आपण शिकलं पाहिजे. मी सुद्धा म्हणायचे मी लय हुशार आहे, पण मी नंतर माझे कळालीचं लायकी म्हणून आपण थोरात साहेबांसारखे माणसं म्हणजे आपण विचार नाही करू शकत. आमची विचार करण्याची पातळी तर संपायची नाही. या निवडणूक बऱ्याच वेळा बघितलं आम्ही, रात्री 1-2-3ला बसायचो. साहेबांनी आमच्याकडे सचिन आणि आमचे खेमनरचं माणूस तो लय हुशार आहे मास्तर. त्याच्यामुळे भास्करराव खेमनर साहेब म्हणजे
निकाला पण मला तेच सांगत होते. मी लायला साहेब नाही इकडं तर अवघड चाललंय. हे अवघड बिवघड नाही चाललंय, खरा निकाल माझ्याकडून आहे. यंगर साहेबांना मी विचारलं जर काकी तुमच्यासारखं मला पण सांगितलं. कडू साहेब म्हणले 15,000 पुढं 20,000 27,000 आईला मला ते अवघड कोण सांगेल तो खरं म्हणलं. एकच नाव आठवलं मला, ते म्हणजे भास्कर यंगर साहेब. कारण हे माणूस कसा आहे बरोबर निम्मी यंत्राने कुणी म्हणत असेल मॅनेज आम्हाला, पण त्याच्यापेक्षा यंत्रांना भास्करवर खेळणं मॅनेज होती. आज लगेच नाही खेळणार साहेबांनी सांगितलं 6व्या फेरीला आपण 9,000 मतांनी मागे आणि 7वी फेरी आता होणार आहे. 7व्या फेरीला आपण पुढे जातो आणि बरोबर 13,000 मताचं मताधिक्य मिळालं आपण 3100 मतांनी पुढे गेलो. म्हणजे सगळं एक साहेब तुम्ही ना काय कमवलं मला माहित नाही आयुष्यात, पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असे माणसं तुम्ही कमवलेत साहेब. आणि तुमचा उपयोग करणारे माणसं म्हणजे ना जीवाचं रान करतात साहेब. तुम्ही माझ्याकडे जी यंत्रणा आता बोलू ना खरं निवडणुकीत मला माहिती तुमच्या आरोप करत होते म्हणजे हे सगळे थोरात साहेबांचीच यंत्रणा. आता काय अडचण नाही ना बोलायला साहेब. तुम्ही जे माणसं पाठवले ना मोटरसायकल फिरले साहेब, मोटरसायकल 12 वाजेपर्यंत फिरले साहेब. तुला सरकारला आले मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले थोरात साहेबांची यंत्रणा संगमचे सरकारला आले. माझा नका सत्कार करू. म्हणलं माझा नका सत्कार करू, मी तुमचा सत्कार करणार. ते असं असतं का मला तुम्हीच खासदार आहेत म्हणलं. खरंच इतक्या विचारे ना कुठली अपेक्षा नाही केली. गाडी घोडीचा विचार नाही केला. त्यांना काही ठिकाणी दमबाजीचा पण प्रकार झाला पण तक्रार नाही केली माझ्याकडे. मग बिचाऱ्यांनी खरं खिंड लावली त्यांनी. म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे होती यंत्रणा पण आपली थोडी यंत्रणा माझ्यासारखी अनपड होती. आता ते म्हणतात ना जायचा देश वैसा वेश, म्हणजे जसा नेतात तसेच कार्यकर्ते. मी चांगला नाही म्हणलं माझे कार्यकर्ते थोडे फॉरवर्ड असणार आहे का. त्याच्या साहेबांचे कार्यकर्ते 12 1 वाजता मोटरसायकलीत फिरले बिचारे. इतकं काम केलं साहेब. त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही देत मी, त्यांना डायरेक्ट सॅल्यूट करतो. शिवरायाला मावळे मुद्रा करीत होते ना तसं मी तुमच्या ह्या सगळ्या मावळ्याला मी मानाचा मुद्रा करतो आज. म्हणजे अतिशय प्रामाणिक काम केलं बिचाऱ्यांनी, कुठली अपेक्षा न ठेवता. खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस कधी कमावला जातो. अरे बाकीच्याकडे पण यंत्र नाही, निम्मी यंत्र मला मॅनेज तू खावलेले असतात म्हणून मॅनेज होतात ना. पण जुन्याबद्दल साहेब खरं जुन्याबद्दल निकाल तिकडं होईल पण तुमचा माणूस बदलणार नाही हे मी सांगतो. मान तलवार येऊ द्या मान कापून देईल पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक आहेत तुमचे. बरं अरे तुमच्या एका इशारावर तिकडं घोड खिंडत लढवली ना काय बाजी प्रभूंनी खिंड लढवली तशी पावन खिंड आहे का नाही. माझा एवढा अभ्यास नाही थोडा मुद्दाम कधी घोड खिंड का म्हणलो म्हणजे हे सगळे मेमरी जागे व्हायचं आहे का नाही चेक करावं ना. पावन खिंड लढवली बाजी प्रभूंनी छत्रपती शिवरायांसाठी तशी साहेबांच्या शब्दावर या बिचाऱ्यांनी नगर दक्षिणची खिंड लढवली. या सगळ्या कार्यक्रमांनी अतिशय प्रामाणिक काम केलं. बरं या ठिकाणी आज मी नाही खासदार हो हेच खासदार आता डबल पोच वाढली आणि आता 2 महिन्यांनी यांना तरच नाही देणार. तर राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना साहेब तुमच्या भरोश्यात शब्द दिले का खरंच दिले मी खोटं नाही बोलत. तर त्यावेळेस काय शब्द दिले तर जुळलंच असतं. लोक म्हणा आम्हाला बांधणारा काळजी करू का देतो बांधणार रस्ता हे देतो लोक काळजी करू. आमची तासनापूरची योजना नाही तासनापूरचं पाणी आलं तर 15 फोडून टाके तुम्हाला त्याला होतं. आमच्याकडे श्रीमंत म्हणायचे कॅनलचं पाणी म्हटलं काही काळजी नका करू. कॅनलला नाही पाणी मिळालं ना
कॅनोला ब्लास्ट करून टाकली. हे तुमच्या भाषेवर ब्लास्ट नाही करणार. आता थोडं मी पण प्रोफेशनल होतो तुमच्या ऐका ना थोडं आता साहेबांच्या सहवासाला असं जमन खाता आहे ब्लास्ट बिस्ट यांना नाही असं आवडत. आणि त्याच्यात पवार साहेबांना तर अजिबात आवडत नाही. त्या दिवशी मला साहेबांचा फोन आहे अरे म्हणजे चुकून पुढं पण जात मला काय साहेब मला काय माहिती का कोणाच्या कपाळावर लिहिलं का फोन कसं आहे काय मी तर भोळा माणूस आहे. त्यांना आम्ही विचारून जातात जायचं विचारून म्हणजे कोणच्या वाटेला बोलायचं कोणच्या पाहुण्याच्या चहा प्यायला जायचं जेवायला जायचं विचार करायचा म्हणून ठीक आहे. ठेस लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही ना. तसं आता मी पण थोडं बदलायचं ठरवलं. म्हणजे बदलायचं म्हणजे कसं थोडं आपलं थोडं विचारून व्हायचं तुमच्यासारखं अभ्यास करायचा थोडा. आता काही विचारवंत नाही व्हायचं पण मी साहेब निश्चित तुम्ही विश्वास टाकला ना तर विश्वासात जाणार नाही काही भाषा निश्चित काहीतरी वेगळं करून टाकली. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब काहीतरी 7-8 निवडणुका लढवल्या 8 निवडणुका लढवल्या. पण 8 निवडणुकीत तुम्हाला जेवढा आनंद नसेल झाला ना तेवढा निलेश लंके निवडून आल्यानंतर आनंद झाला. कारण तो आनंद आणि तो विश्वास हा सार्थकी ठरवलेला आहे. हा शब्द या ठिकाणी जोडूच आहे. आणि म्हणजे तुम्ही कधी पण तुम्ही सांगा एकदा जबाबदारी द्या ती जबाबदारी कधी पण पार पाडली. पार तुमच्यासाठी तुम्ही सांगितलं ना हे सुद्धा देईन म्हणलं काही काळजी करू नका. आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा तर बाकी गोष्टी शिल्लक केली. हां फक्त आदरणीय पवार साहेबांनी थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागेल एवढ्या आमदारकी आनंदात होती. मला साहेब त्यांनी राजीनामा आमदारकीचं कसं काय शुल्लक गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी देऊन टाकायचं राजीनामा दिला म्हणजे हे म्हणजे हे पण देऊन टाकेल काय काळजी करू नका. काय ऐका नाही एवढा विश्वास टाकला कोणासाठी तुमच्या विश्वास टाकणं वेगळं आहे ना. तुम्ही साहेबांसाठी काहीतरी केलं ना या लोकांसाठी साहेब तुम्ही करणं आणि यांनी तुमच्यासाठी करणं एक वेगळं नातं आहे. मी तसा नौका होतो ना साहेब तुमच्यासाठी मी एक नौका होतो. माझ्या तुम्ही एवढा विश्वास टाकला साहेब म्हणजे मी ज्या दिवशी माझा शेवटचा श्वास घेणार त्या दिवशी विसरली या म्हणजे जेवढं कोणकोणासाठी काय एवढं ठीक आहे. राजकारणात काय असतं भाग वेगळा असतो. एवढं माझ्या माहितीनुसार स्वतःच्या उमेदवारीसाठी माणूस एवढा त्याग करू शकतो. जे मी मागायची सांगितलं ना ते खरं आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. साहेबांनी आतापर्यंतच्या राजकीय जीवनात एवढ्या निवडणुका लढवल्या त्यापेक्षा निश्चित एका सर्वसामान्य कुटुंबातल्या एका शिक्षकाच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्यात साहेबांना जो आनंद झाला असेल तो या माझ्या आनंद झाला. आणि इतका निवडणूक अतिशय काटेकोरपणे निवडणूक पार केली. सगळं म्हणजे कायदेशीर भाषा मला खऱ्या अर्थाने आत्ता निवडणुकीत कळाली. कायदेशीर टेक्निकल आमदारकीपर्यंत कसं मी चालता निवडणूक हँडल केली. आमदारकी हे थोडं होतं ना भाग म्हणजे चालू मीच मॅनेज करायची यंत्रणा सगळं मला काही एवढा अनुभव नाही. पण इथे पर वकिलापासून मला सामोरं जावं लागलं. पण सामोरं जावं लागलं म्हणजे मला कळालं निवडणुकीत नोटीस येते त्याला उत्तर द्यावं लागेल. पण ती सुद्धा साहेबांनी मला नोटीस आल्याला मला कळालं नाही. मला नंतर कळालं मला इतक्या वेळा नोटीस आलवल्या आणि त्याला उत्तर पण दिलं. म्हणजे किती मायक्रो प्लॅनिंग काय नाही तर मी चिंतित झालं असतं बरं का. मला हे या गोष्टी नसतं कळायला साहेब टेक्निकल खरं नसतं कळायला. मला हे वकील घ्यावा लागतो निवडणूक वकील लागतो एखादा हुशार आपल्याला नोटीस आल्यावर त्याला उत्तर द्यावं. मी म्हणलं असं जाऊ दे आल्यात नोटीस त्या टाकून म्हणून खरंच म्हणलं असतो. मला कधी नोटीस आल्याला भानगडी मी केलंच नाही ना. आलं एखादं मला समज तरी आलं कोणता वेळ पहिले यायचं आता नाही आमदारकीच्या आधी मी असं फेकून द्यायचं जाऊ दे मग वाऱ्या निघाव कळायचं आणि अरे नोटीस आलं ना आपण ते बघितलं पण नाही. म्हणजे ह्या गोष्टी असतात निवडणुकीत. आपण एक महत्वाचा पार्ट असतो तो पार्ट मला आता कळाला. म्हणजे आपण लढायला जाताना ना सगळी सामग्री लागत
आणि ही म्हणजे सगळी सामुग्री जी लढाईची तयारी करणारी हे म्हणजे श्रीकृष्ण. चक्र ते आहे ना, सुदर्शन चक्र, खतरनाक आहे ना. एकदा का पोटातून बाहेर निघलं की किसका भी छेद कर सकते, कोणाचं पण करू शकते. त्यामुळं साहेब तुम्हाला जास्त आता मी लय वेळ बोललोय, पण तुम्हाला शालोट साहेब, खरंच तुम्ही मला अजून कमी विश्वास बसत नाही मी खासदार झालो काय, पण लोक म्हणतात झालो. पण आता तुम्हाला भेटलं, तुम्ही सत्कार केल्यावर मला अजून गॅरंटी पडली. पण आता थोडं मार्गदर्शन पण साहेबकडीमध्ये करा आणि थोडा मी आला नाही समजून घेत चला. आणि पुन्हा एकदा साहेबांना मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धन्यवाद देतो. 14 तारखेला मला यांनी सल्ला दिला, तू निवडणूक झाली याचा अर्थ तुला आंदोलन करता येणार उमेदवार आहे ते काहीतरी डिस्क्वालिफाईड. मला डिस्क्वालिफाईड तर कळाले, डिस्क्वालिफाईडला पण पाठवलं येतं. तर मला तेवढं साहेब सांगत तरी आपण मी असं आंदोलन मोठं करतो ना, तर नाही कोणाला मंत्र्याला फिरून देणार मी. कांदा निर्यातबंदी आणि दुधाच्या बाबत तेवढं एक 2 गोष्टीबाबत आपल्याला आंदोलन करायचं, त्या 2 गोष्टीचा फायदा झालेला आहे आपल्याला. आणि जर आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो ना, तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कुठंतरी आपण काहीतरी सुद्धा आंदोलन करू. इंग्रजीचं तू म्हणला ना, माझा लोकसभेतलं जे पहिलं भाषण असेल ना ते इंग्लिशमध्येच असणार. त्या दिवशी पहिला TV दिसेल ना तुम्हाला, TV निश्चित चालू करून बसा आणि मग कळलं तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला का तमिळ बोलला. जय महाराष्ट्र. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.